आताच मला एक केस आली आहे. त्या ताईचं नाव मी घेणार नाही यावेळेस. पण तिला तिला सांगण्यात आलेलं आहे तिच्या कुटुंबात. ती लग्न होऊन 6 महिने झाले आणि तिची सासू आणि तिचा पती त्या एक भोंदूबाबाकडे जातात. तो भोंदूबाबा म्हटला, की "ही जी सून आली आहे, ती सून लकी नाहीये तुम्हाला. हं, तुम्हाला लकी नाहीये, तर तिची मी पूजा करणार. हं. तिची पूजा करणार, मला ₹2,00,000 तुम्ही द्या." त्या पूजा केल्यानंतर ती लकी होईल. म्हणजे ती तुमच्या घरामध्ये राहू शकणार. राहू शकतो. आणि नंतर मग राहू शकल्यानंतर तिने असं सांगितलं, की "मी ऑलरेडी हुंडा वगैरे दिलाच आहे. हं, मी पुन्हा." आणि सासू म्हटली, की सुनेला म्हटली, की "तूच जाऊन ते घेऊन ये हं, ₹2,00,000 कारण मला घरात शांती पाहिजे. हं, तुला जर पतीसोबत राहायचंय तर ₹2,00,000 आण." हं, आणि ती मुलगी म्हटली, की "मी गरीब घराची आहे. मी हं, ऑलरेडी हुंडा वगैरे दिलाय. मी ₹2,00,000 कुठून आणू?" हं, तर तिच्या सासूने तिला काढून टाकलं. हं, 2 वर्ष झाले ती वेगळी राहते. हं, आणि त्या भोंदूबाबांनी त्या पतीला आणि सासूला असं जाळ्यात अडकवलं आहे, की ते तिथून बाहेर निघू शकणार नाही. आता हं, ती जी मुलगी आहे, बिचारी ती पोलिस स्टेशनच्या चकरा मारत आहे. हं, 2 दिवसाआधीच तिचा फोन आला होता. तेव्हा आम्ही तिला काउन्सिलिंग केलं. तिला म्हटलं, की "तू लेखी दे." पण ह्या प्रकरणात काय होते, की लेखी द्यायला लोकं तयार होत नाही. महिला हं, तयार होत नाही. कारण की हे सगळं वातावरण आपण बघतोय. राजकीय लोकांचा इतका मोठा हात असल्यानंतर त्या महिलेला असं वाटतं, की मी लेखी दिल्यानंतर मला अडकवून टाकतील कुठेतरी. माझं मानसिक, शारीरिक अजून आर्थिकही नुकसान होईल. त्याच्यामुळे सहजासहजी कोणीही लेखी द्यायला तयार होत